नाही बोल अनुभवाची आधी केली मग सांगितली. आज मी मुळोली निमगाव आपल्या वेळापूर जवळचे एक निमगाव आहे, मगराचे निमगाव, त्या गावी एका डेअरीवर आलोय. नाव सांगा. सुरेश मगर हे त्या डेअरीचे चेअरमन आहेत आणि त्यांच्या डेअरीवर आलो. आणि हे जे शेतकरी पशु आहार आहे त्यांना मी समजावून सांगितला, त्यांना ते आवडला, त्याने ते आज घेतलेलं आहे आणि आता ते वापरतील. ट्रान्झिशन फूड म्हणजे काय आणि नैसर्गिक फूड म्हणजे काय याच्यातलं त्यांना खरंच सांगितलं. त्यांना तो लक्षात आला, आपला खर्च कमी करता येईल याच्यावर माझा जोर आहे. त्याला तो लक्षात आला आणि एका गाईला आता ते प्रयोग करण्यासाठी किंवा त्याचा रिझल्ट बघण्यासाठी त्यांना मी 2 पुती आज दिलेले ते आता करतील आणि नंतर त्या रिझल्ट नंतर संपूर्ण परिसरामध्ये ती पशुखाद्य ती घेतील. बोला 2 गोष्टी. आज आपल्या बळीराजा डेअरी फार्मवरती तात्या होनमोटे हे जास्तीत 75 किलोमीटरवरून मोहोळच्या आसपास त्यांचं गाव आहे, तिथून आपल्या डेअरीला आणि भेट दिली. त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो. आणि त्यांचं जी एक आत्मा आहे की शेतकरी सुधारावा आणि गाय जगावी याच्यासाठी त्यांनी त्यांचा मुलगा इंजिनियर असताना सुद्धा ते इंजिनिअरिंग सोडून हे पशुखाद्य बनवण्यासाठी त्यांनी स्वतःची एक मिल तयार केलेली आहे. आणि त्या मिलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे पशु आहार देऊन गायची तब्येत अतिशय चांगली राहावी ह्याच्यासाठी त्यांनी शेतकरी या ब्रँडच्या नावानं पशुखाद्य तयार केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की बाकीचं मार्केटमधील जे पशुखाद्य आहे त्याच्यामध्ये अनेक केमिकल अनेक हे आहेत, ते न वापरता हे वापरून 10 दिवसात जो रिझल्ट मिळेल तो सांगावा, त्यासाठी ते मोहोळवरून आपल्या भेटीसाठी इथं आले. त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. ठीक आहे.